जय श्रीराम, वंदे मातरम, जय सुते. आजूबाजूला जे घडतं ते पाहून मन विषण्ण पिसून होऊन जातं. कॉर्पोरेट जगत, नाशिक पुण्याचे किस्से, IT कंपन्या. यावेळेला मला सावरकर आठवतात. तात्यारावांसारखा दूरदृष्टी असणारा माणूस होणेच नाही. तात्यारावांनी त्यावेळेला सांगितलं होतं की राष्ट्र उभारणी, हिंदू राष्ट्र किंवा राष्ट्रासाठी जे मी कार्य करतो ह्याच्यामध्ये सर्वात मोठा अडथळा मला इतर धर्मियांचा नाही आहे, मला माझ्या शंड हिंदूंचाच अडथळा आहे. ते दिसतंय. TCS सारख्या तत्सम कंपन्यांमध्ये जे कॉर्पोरेट लेवलला घडले, आपण व्हिडिओ पाहतोय. तो मुलगा येऊन त्या देवदेवदेवची चेष्टा करतोय, बायकांना त्रास देतोय, टॉर्चर करतोय, धर्मांतर, खाणं पिणं काय असेल ते. आजूबाजूला हिंदू नव्हते, शंड हिंदू नव्हते, शंड हिंदूच होते. काय केलं तुम्ही? एकाही कुठल्याही ऑफिसच्या कलिगला काही करावं असं वाटलं नाही? मध्ये पडला नाही का? आपण बरं आपलं काम बरं. सादरमोड जात ही त्याच्या घरात झालं असतं, त्याची बहीण बायको जर का अशा काही किस्से घडले असते तर काय केलं असतं? एक लक्षात ठेवा, मुस्लिम धर्मियाच्या धर्मामध्ये जन्माला येणारं मूल मुस्लिम होतं, ख्रिश्चन धर्मात जन्माला आलेलं ख्रिश्चन होतं, आणि हिंदू धर्मात जन्माला आलेलं शंड हिंदू सेक्युलर हिंदू होतं, नास्तिक हिंदू होतं. खूप 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 प्रकार. मी धर्मांध म्हणत नाही, पण अभिमान असणारा कट्टर हिंदू होत नाही पैदाच करू शकत नाही. ते बुद्धिमत्तेच्या धूर्त बुद्धिमत्तेच्या जोरावरती ख्रिश्चन धर्म जगात पसरला. क्रूरपणे अन्याय करून त्रास देऊन मुस्लिम धर्म पसरला, आणि आपल्या मूर्खपणामुळं हिंदू धर्म संपत चालला आहे. या दोन्ही गोष्टींचा विचार करा. आजूबाजूला घडतंय, काही काळात तुमच्या घरात घडेल. शंड हिंदू होण्यापेक्षा, तसं मरण्यापेक्षा मुकाबला करून कट्टर धर्मप्रिय राष्ट्रप्रिय हिंदू म्हणून जागा. इतिहास तुमची नोंद घेईल. जय श्रीराम, वंदे मातरम.